आणि या संकटाची पर्वा न करता सचिन भाऊंनी सुद्धा या परिसरातल्या सर्व नागरिकांच्यासाठी कोविड सेंटर उभा केलं. सचिन भाऊ सारखा, अंजनाताई सारखा ही सगळी मंडळी देवा भाऊंच्या पदरात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मित्रांनो, कॅबिनेट मंत्री महोदय, आज तुम्ही या वाळव्याच्या भूमीमध्ये या, इथं उपस्थित असलेला जनसमुदाय बघा आणि ह्या उमेदवाराला तुमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा की तुमच्या उमेदवाराला आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, हे तुम्ही आत्मपरीक्षण. वाळवे जिल्हा परिषद गटातील उमेदवार सचिन पाटील, पंचायत समितीच्या उमेदवार अर्चना कांबळे आणि अंजना जरग यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या विराट सभेमध्ये उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंनो, भगिनींनो, पत्रकार, छायाचित्रकार मित्रांनो, खरं तर कदाचित इथं असलेल्या निवेदिकांना माझा राग आला असेल, कारण मी त्यांना वारंवार सांगत होतो थोडं थांबा, थोडं थांबा. कारण भाऊंना जवळपास 3 तासाचा प्रवास करून चंदगडला जायचं आहे. 3 तासाचा प्रवास करून ते या ठिकाणी आलेले आहेत. भाऊंच्या वर चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या 9 जिल्हा परिषद गटाची जबाबदारी आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांना विनंती केली की शिवा भाऊ, जर तुम्ही या ठिकाणी आलात तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साक्षात देवाभाऊ आल्याचा आभास आमच्या समोर निर्माण होईल. तुम्ही आम्हाला आलंच पाहिजे. माझ्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले. भाऊ, तुमचं शतशः आभार मानावं तेवढं थोडंच आहे. खरं तर शिवाजी भाऊंचा इतिहास तुम्हाला माहिती असावा. गेल्या वेळची विधानसभेची निवडणूक झाली आणि चंदगड विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी भाऊ निवडून आले. दूरदर्शनवरच्या, टीव्हीवरच्या बातम्या आपण पाहायला लागलो. त्यावेळच्या काळामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की चंदगड सारख्या एका महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकामध्ये माझा आमदार विजयी झाला. तिथले सगळी लोक हास्य कल्लोळामध्ये बुडाली. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिवाजी भाऊंचा आणि देवा भाऊंचा संबंध काय आहे हे आपल्या त्या निमित्तानं लक्षात आलं. मित्रांनो, चंदगड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब चंदगडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आले, त्यावेळी फडणवीस साहेब म्हणाले की हा देवेंद्र फडणवीस शिवाजी पाटील आमदारांच्यासाठी कोरा चेक असेल, त्यामुळे इथं सचिन पाटलांच्या साठी सुद्धा शिवाजी भाऊ तुम्ही कोरा चेक असावं, अशी माझी या निमित्तानं विनंती आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण शिवाजी भाऊ ज्यावेळी इथं आले त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. इथल्या सगळ्या ग्रामदैवतांचं दर्शन घेतलं. या वाळवे गावची भूषण आणि शान असलेले हुतात्मा गोपाळराव फराक त्यांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. या सभेमध्ये नामदेवराव भोईटे आमदार साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा सगळ्यांचा वसा आणि वारसा घेतलेलं हे गाव आहे. हे गाव क्रांतिकारकांचं आहे, क्रांतिकारकांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये ज्यावेळी शिवाजी भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले त्यावेळी मी ते मगाशी गाडीत त्यांच्या बसलो, त्यावेळी अंधारात होतो, गाडीत काही उजेड नव्हता. वाळव्यामध्ये उतरल्यावर मी त्यांना बघितलं तर त्यांच्या कपड्यावर या ठिकाणी गुलाल होता. मी म्हटलं, भाऊ हा गुलाल कसला? तर भाऊ म्हटले, मी कालभैरवीचं दर्शन घेऊन आले, तिथला गुलाल घेऊन आलोय. आणि हा गुलाल उद्याच्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये सचिन पाटील, अर्चना कांबळे आणि अंजना जरग यांच्यावर सुद्धा उदयाशिवाय राहणार नाही. कालभैरवीचा आशीर्वाद या निमित्तानं आपल्या सर्वांना मिळेल अशी मला या निमित्तानं अपेक्षा वाटते. मित्रांनो, सचिन भाऊंनी या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या तिकिटाचा इतिहास सांगितला. सचिन भाऊंचं काम गेली 10 वर्ष आम्ही बघतोय. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी त्यांचा पराभव झाला गेल्या वेळी, त्यावेळी पराभव त्यांच्या जिव्हारी न लागता दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जनसामान्यांच्या सेवेसाठी कष्ट करायला सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये 2020-21 सालामध्ये कोविडचं एक प्रचंड महाभयंकर संकट आपल्या सर्वांच्यावर आलं. आणि या संकटाची पर्वा न करता सचिन भाऊंनी सुद्धा या परिसरातल्या सर्व नागरिकांच्यासाठी कोविड सेंटर उभा केलं. आणि या कोविड सेंटरमध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक रुग्णांना बरं करण्याचं एक पुण्यकर्म सचिन भाऊंनी केलंय. हे पुण्यकर्मच मित्रांनो उद्याच्या निवडणुकीमध्ये फळाला येईल. सचिन भाऊंना हे पुण्य निश्चितपणानं जिल्हा परिषदेच्या विजयाचा गुलाल घेऊन दिल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या निमित्तानं मला वाटते. सचिन भाऊंच्या या सभेमध्ये काल या ठिकाणी उल्लेख केला
की महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्र्यांनी काल इथं सचिन भाऊंना विनंती केली की सचिन भाऊ माझे कार्यकर्ते. या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेतलंय. भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेतलेलं असताना त्यांनी माघार घ्यावी आणि आपल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. माझी या कॅबिनेट मंत्री महोदयांना विनंती आहे, कॅबिनेट मंत्री महोदय, आज तुम्ही या वाळव्याच्या भूमीमध्ये या, इथं उपस्थित असलेला जनसमुदाय बघा आणि ह्या उमेदवाराने तुमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा की तुमच्या उमेदवाराने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, हे तुम्ही आत्मपरीक्षण करा. कारण तुमच्याच उमेदवारांना आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी परिस्थिती तुम्ही सर्वांनी या निमित्ताने निर्माण केली. मित्रांनो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्य अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्या तरी लोकांनी इथं येऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला माघार घेण्याची सूचना देण्याची काही आवश्यकता नाही. कारण शिवाभाऊंच्या माध्यमातून सचिन भाऊ सारखा, अंजनाताई सारखा ही सगळी मंडळी देवाभाऊंच्या पदरात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मित्रांनो, ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. 2016-17 साल आठवा. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सध्या असलेले चंद्रकांत दादा पाटील हे त्यावेळच्या काळामध्ये पालकमंत्री होते. वाळवे गावच्या विकासासाठी त्यांनी ठरवलं की सगळ्यात चांगलं, मोठं आणि क्रांतिवीरांचं गाव आहे, हे गाव दत्तक घ्यायला हवं. हे गाव त्यांनी दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या दत्तक घेतलेल्या गावाच्या प्रक्रियेमधला विकास जर आपण पाहिला तर आपल्या सर्वांचे डोळे विरोधकांचे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, बाजारपेठेच्या विकासासाठी त्यांनी 70 लाख रुपये त्यावेळच्या काळामध्ये दिले. महादेव मंदिराच्या विकासासाठी, तिथल्या सुशोभीकरणासाठी, तिथला परिसर सुधारण्यासाठी त्यावेळच्या काळामध्ये 10 लाख रुपये त्यांनी दिले. खासदार धनंजय महाडिक साहेबांनी 10 लाख रुपये दिले. या वाळव्यामध्ये सुसज्ज असं विरंगुळा केंद्र उभं राहावं यासाठी 25 लाख रुपयेचा निधी दिला. समाज मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रकांतांनी 15 लाख रुपयेचा निधी दिला आणि पाण्याची योजना तुमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना असेल, जलजीवन मिशन असेल, या सगळ्या योजनांमध्ये 1.5 कोटी रुपयाचा पाण्याच्या योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादांनी केलं. म्हणजे एवढा विकासाचा डोंगर वाळव्यामध्ये उभा राहिला असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा राहिला असेल तर निश्चितपणानं वाळवे जिल्हा परिषद, वाळवे पंचायत समिती आणि तुरुंबे पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सचिन पाटील, अंजना जरग आणि अर्चना कांबळे यांच्या कमळ या चिन्हासमोरचं बटन आपल्याला दाबावं लागेल. त्यांच्या विकासाचा वारू तुम्हाला रोखता येणार नाही. आपण सर्वांनी कमळ या समोरचं बटन दाबायचं आहे. 100% तुम्ही कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबणार का? कायच बोलत नाहीत कोण. पुन्हा एकदा विचारतो, कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबणार का? कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबण्यासाठी लोकांना विनंती करणार का? आपल्या सर्वांचा प्रतिसाद असाच 7 तारखेपर्यंत राहू दे एवढी विनंती करतो. कमळ हे चिन्ह लक्षात ठेवावं अशी विनंती करतो.